आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। एसटी बस थांबवून चालक वाहकावर जीवघेणा हल्ला, धारदार कोयत्याने वाहकाला जखमी। पोलीस कर्मचाऱ्याने जीवाची पर्वा न करता दोन्ही हल्लेखोरांना पकडले। छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील मार्केट यार्ड गेट समोर एसटी बस अडवून चालक व वाहकावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना दिनांक 25 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 9 वाजता घडली। या हल्ल्यात एसटी वाहक जखमी झाला। दरम्यान घटनेच्या वेळी गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखत जीवाची पर्वा न करता दोन्ही हल्लेखोरांना ताब्यात घेतल्याने चालक वाहकाचा जीव वाचला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एसटी बस चालक परमेश्वर सुखदेव लामखानी हे बस चालवत होते। त्यांच्या सोबत वाहक महादेव बाबासाहेब शिंदे कर्तव्यावर होते। बस मार्केट यार्ड गेट समोर आली असता दोन इसमांनी धारदार कोयते हातात घेऊन बस रस्त्यात अडवली। त्यानंतर बसच्या काचा फोडून वाहक महादेव शिंदे यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांना जखमी केले। चालक लामखाने यांनाही लाथाबुक्क्याने मारहाण करण्यात आली। याच वेळी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीट मार्शल पेट्रोलिंग करणारे पोलीस कॉन्स्टेबल कोंडीबाज सुब्राव सरगर आणि धनंजय शिवाजी घुबडे घटनास्थळी पोहोचले। त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने हल्लेखोरांचा पाठलाग केला। दोन्ही आरोपींनी पोलिसांवर धारदार कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस कॉन्स्टेबल कोंडीबाज सरगर यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून दोन्ही आरोपींना धाडसाने ताब्यात घेतले। या कारवाईत पोलीस कॉन्स्टेबल कोंडीबाज सरगर हे स्वतः गंभीर जखमी झाले, मात्र जखमी अवस्थेतही त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आरोपींना नियंत्रणात घेतले आणि एसटी चालक व वाहकाचा जीवघेण्या हल्ल्यातून बचाव केला। त्यांच्या कर्तव्य दक्षतेचे आणि धाडसाचे सांगली जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले। एसटी महामंडळाच्या मिरज आगाराच्या वतीनेही सरगर यांचा सत्कार करण्यात आला। या प्रकरणी एसटी चालक परमेश्वर लामखानी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 277/2026 तर पोलीस कॉन्स्टेबल धनंजय घुबडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 278/2026 असे 2 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पोलिसांनी अब्दुल रहमान अख्तर पटेल आणि सैफुल्ला अख्तर पटेल दोघेही राहणार उस्मानिया मोहल्ला भारतनगर मिरज यांना अटक केली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विश्वजित गाडवे आणि पोलीस उपनिरीक्षक बसवराज हडकर हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत। एसटी बसमधील चालक व वाहकावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या वेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला। स्वतः जखमी होऊनही आरोपींना ताब्यात घेणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल कोंडीबाज सरगर यांच्या धाडसी कामगिरीचे पोलीस दल तसेच एसटी महामंडळाकडून कौतुक करण्यात आले। रात्री जो प्रसंग झाला ती कोल्हापूर जालना गाडी घेऊन जात असताना दोन इसम आमच्या गाडीवरती हल्ला करायला आले आणि हल्ला केल्यानंतर त्यांनी गाडीच्या काचा फोडल्या आणि त्या परिस्थितीमध्ये आम्ही गाडीतनं खाली उतरायचा प्रयत्न त्या करताना असताना पोलीस साहेब तिथं सलगर साहेब आले आणि त्यांनी आम्हाला वाचवायचा प्रयत्न केला। त्या परिस्थितीमध्ये त्यांनी सलगर साहेबांवरती पण हल्ला केला आणि मला माझ्यावरती पण हल्ला केला। त्या प्रसंगाला साहेबांनी मदत केल्यामुळे आणि साहेबांना देखील इजा झाल्यामुळे त्या ठिकाणी आज साहेबांमुळे जो काही प्रसंग आज माझ्यावर आलता तो वाचला आणि आज माझ्यावरती मरणाचा जो प्रसंग उद्भवला होता तो केवळ पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे आज माझा जीव वाचलेला आहे, अन्यथा त्या ठिकाणी माझा जीव पूर्ण गेला असता अशी परिस्थिती त्या लोकांमुळे माझ्यावरती झाली होती। आज मी जो आहे ते मला पूर्ण पोलीस प्रशासन आमच्या डिपार्टमेंटचे सर्व एसटी महामंडळाचे अधिकारी आणि आरोग्य खात्याचे सगळे डॉक्टर लोक यांच्यामुळे आज मी एकदम व्यवस्थित आणि सुस्थितीत आहे। आज त्यांच्यामुळे सगळ्यांच्या सहकार्यामुळे आज मी व्यवस्थित आहे, अन्यथा माझा काही परिस्थिती खरी राहिलेली नव्हती। आणि मी आज या ठिकाणी जो आहे तो मी कुर्डवाडी आगाराचा वाहक महादेव बाबासाहेब शिंदे आणि माझे जोडीदार परमेश्वर लामखाने आम्ही दोघं या ठिकाणी आहे। काल रात्री साधारण 9:15 दरम्यान स्टेट बँकेच्या समोर जो प्रकार घडला तो मिरजेतील चर्चित प्रकार होता की 2 नशेखोर तरुणांनी एसटी बसच्या वाहकावर व चालकावर हल्ला चढवला। त्यात वाहक गाडीची काचे फोडली। त्यासाठी गाडीचे चालक व वाहक उतरून त्या नशेखोर तरुणास पकडायला गेले असता त्या तरुणांनी वाहकावर कोयता घेऊन हल्ला चढवला। तेव्हा त्या ठिकाणी सरगर म्हणून पोलीस होते ते मध्ये आले। त्यांच्या सतर्कतेमुळे आमच्या वाहकाचा आज प्राण वाचलेला आहे। तसेच त्यांनी
पोलीस प्रशासन, महात्मा गांधी पोलीस चौकी असो किंवा मार्केट जे असो, हे तातडीने तिथे मदतीला धावून आले. त्यामुळे वाहकाचे जे जीवघेणा हल्ला होता तो थोडक्यात निघालेला आहे. हां, म्हणून आज दिनांक 26 रोजी मिरज आगार एसटी डेपो तर्फे आम्ही प्रशासनातर्फे श्री सरगर पोलीस कर्मचारी यांचा आम्ही सत्कार केलेला आहे. दवाखान्यात येऊन सत्कार केलेला आहे व आभार मानलेले आहे. पोलिसांचं जे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.